मयूर भाऊ वतरलाय तात्याला वतरा भरलाय. अरे अरे कसं 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 ऑस्करवाडी मिसळ पाहिजे मला. आपल्याला त्या गाड्या टॉप पॉइंटला आहे. तो गावठी माणूस बघा, रानटी माणूस वरती तिथपर्यंत शिड्यांपर्यंत जातो रोड. आणि आम्ही पाय वाटेने म्हणजे तिथून तसा आम्ही वरपर्यंत चढत आलो. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज खास दिवस आहे. असाच जोश आणि उत्साहासोबत आपण चाललोय पुन्हा एका नवीन किल्ल्यावरती, नवीन म्हणजे आपल्या सिंहगडावरती. सो माझ्याबरोबर आज आहे हीच पब्लिक की आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघितली असेल तुम्ही. तर हे बघा, हे आपले पब्लिक, हा करा तिकडा सुमित, हा आपला तात्या मधल्या मोठ्याचा उमेदवार, आणि हा आपला अभिषेक पाठच्या साईडला बसलाय तो, हा राहुल दोस्ती पॅटर्नचा मालक. सो एवढी सगळी पब्लिक आहे. सो हा ठीक आहे, जरा तुम्हाला थोडा अनोळखी वाटेल कारण की हा पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येतोय. सो याच्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये आला असेल तुम्ही बघा, आणि आता ह्या ब्लॉगमध्ये येतोय. सो आता आपण इथून डायरेक्ट ठाणे टू सिंहगड असा प्रवास करणार आहोत. 184 किलोमीटर काहीतरी प्रवास आहे. सो मित्रांनो, बोलिया छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा. चला चला तर आपण सुरू करूया. आता थांबलोय आपण खालापूर टोल नाक्याच्या जस्ट बाजूला आहे. आणि इथे मित्रांनी परत एकदा ब्रेक घेतलाय सर्वांनी, आणि इथे चहासाठी थांबलोय आम्ही. तो बघू शकता, हे बघा, हे बघा, बघूया आपण काय काय घेत आहेत. आम्ही भावांना आम्ही आंघोळ बिंघोळ संबंध येत, आम्ही रात्रीचं चाललो. हा, कोणीच आंघोळ केली नसेल मला आता वाटतं. सुमितने आंघोळ केली 4 महिन्यातून एकदा. सुमितचा चेहरा दाखवा, आंघोळ केली 4 महिन्यातून एकदा. नाही रोज आंघोळ करतो. हे काय मग बोलतो, मीठ तर झोपलंच नाही, माझा विषय नाही आंघोळ काय व्हायचं. भावा हा स्पॉट तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो, मला आठवण करून देतो. इथं बाजूच्या साईडला आपण चहाच्या स्टॉलवरती थांबलेलो, कारण की रायगडला आपण जात होतो तेव्हा इथं चहा पिली, आणि आता परत याच ठिकाणी थांबलोय. पण स्टॉल वगैरे आहे, जरा बघू शकता. हे बघा, काकी इकडे चहा बनवतात मस्त पैकी. काकींचा चहाचा स्टॉल आहे खालापूर टोलला काय समोरच्या साईडला, आणि इथं हा चहाचा स्टॉल आहे. हे बघा, मॅगी बाकीचे प्रोडक्ट सगळे भेटू शकते इथं. आणि इथं चाय आलेली आहे. हे बघा, कोणाची चाय रे? हा एक ब्लॉगर, भावा ब्लॉगर. स्टार्टो भांडणं चाललेली आहे. हा, हे सेम हॅलो भावा पैशावरून भांडण झालं. अरे ऋतिक रोशन वाटतं सेम, बघ ना, सेम ऋतिक रोशन वाटतं. पैसे दाखव येड्या. 15 रुपये हा शब्द फेमस आहे घाल्या. कॉपीराइट मारलाय कोणी पण तो शब्द वापरला. एवढी मोठी जिम्मेदारी माझ्यावर. भावा तुझा शब्द वापर तू. काय तुझा शब्द काय घाल्या? नाही काय घाला माझ्या भावाला काय नाही बोलत. हे शिवाय देतात. लिडरशिप कुठली रे? माणूस आहे मी.
हेटा खायला म्हणून त्याचा शब्द कोणता आहे ते? आता ऋतिक रोशन एकदम थांब थांब कॉड घालू दे. आता तात्या वाटतो भावा. आता ऋतिक रोशन वाटतो. कोणता हा चष्मा त्यासाठी म्हणजे भावा हा चष्मा दे त्याला. माझा आत्मा तुझा आत्मा ढगात तुझा आत्मा दगडात. काय बोलणार? काय नाही बोला काहीतरी. निघा आता. फक्त एकाच माणसावरती जादू काम नाही करत. फक्त एकाच माणसावरती जादू काम नाही करत. तात्या इंचूची हे बाई हो. बाबाचा आशीर्वाद नको मला. खाऊया डालो. जे लोक असं ती माठ त्यांना दाखल मी वाट 10 रुपये साठ. आपल्याला चढायचा लोणावळ्याचा घाट. जिंदगी बरबराट. भाऊ वतरलाय. तात्याला वात्रा भरलाय. त्याला कधी गाडी दिलीस? अरे वरती चढू ना. आता वत्र आता वत्र आता गाडी चालवणार. आता आपण लोणावळ्याच्या टॉप पोझिशनला आलेले मस्त आहे की. भावाला विचारू कसा वतरला. आता इथे प्रत्येकाचे म्हणजे गार वारा चालू आहे खतरनाक. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवला मस्त पैकी. भावाचा वतरण्याचा स्टाईल कसा होता भावा? ए लाईट चालू कर ना भावा. पुढे भावा लाईट मध्ये. भावा लाईट मध्ये कसं वाटतं? एवढ्या थंडीमध्ये मी एवढा वतरलो का काय सांगू मी. वतरा मारला भावाला. हेल्मेट एवढा मोठा. मला एक्सपिरियन्स आहे कारण की मी याच्या आधी दोन वेळा लोणावळ्याला म्हणजे एकविरेला येऊन आलोय. तर आपला एक ब्लॉग पण आहे एकविरेचा. तो आपल्या भावाला पण एक्सपिरियन्स आहे इकडे. भावा लाईट मध्ये. भावा इथे भावा लाईट. आपला भाव पुण्यातच आहे. लोणावळा घाट त्याला असा म्हणजे होता ना खालीवर करू शकतो असं आहे. आज सकाळी चालू आहे. आज सकाळीच मजा आली चढायला. साठला जरा प्रॉब्लेम वाटला म्हणजे. मित्रांनो तुम्हाला एक खोपोलीचा विहंगम नजारा दाखवतो. विहंगम पकडा. समोरच्या साईडला दिसतो पूर्ण खोपोली सिटी गाव. हे बघा हे समोरच्या साईडला बघाल हा पूर्ण खोपोली सिटी आणि गाव वगैरे आहे आपला खंडाळा घाट. अरे आपले भाव इमर्जन्सी कुठल्या हाकीला पोहोच येतात. पुन्हा एकदा ब्रेक झालेला आहे आपला तो म्हणजे लोणावळ्यामध्ये. आणि इथं बघू शकता तुम्ही. हे बघा इथं बघू शकता परत एकदा चहा झाले. हा भाऊ आपला इथं बसलाय. याला बसायला जागा नाही त्यामुळे. आणि त्याचा सेटअप बघा तिथं समोर बघा मोठा सेटअप लावलाय. अरे अरे कसं भारी 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 करतो. चहा घेतला आता माझी चहा घेतो मी. आलोय खुर्ची. सो मित्रांनो सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण थांबलोय ऑस्करवाडी मिसळच्या इथे. आणि इथं मिसळ मागवणार आहे थोडा वेळ. हे बघा पूर्ण आता मिसळचं डिस्कशन चालू आहे कोण काय मागवतोय. आणि एक सेकंड थांब. तर इथे एक मिसळची लाईन दिले. मिसळ वाच रे जरा लाईन वाचली लाईन. मला बोलतो एका थाळीमध्ये दोघं जरा खाणार.
ऑस्करवाडी मिसळ पाहिजे मला. त्याला गुलाबजाम घ्यायचं गोड आहे म्हणून. तुला मिसळ तुला दोघांमध्ये खाल्ल्यास प्रेम वाढते. भावाभावांचं प्रेम वाढावं म्हणून 50 रुपये एक्स्ट्रा घेते. तुला भेळ नको बोलतो कोण काम कर ना आपण. आता बघूया काय मिसळ ऑर्डर करतात ते, मग ती खाऊया आणि मग आपण इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आता सिंहगड आहे. सो आपल्याला पायथ्यापासून जायचं ट्रेक करत करत. तशा गाड्या पण जातात वरच्या साईडला, पण गाडीने जाण्यापेक्षा पायथ्याने आपण जाऊन ट्रेक करत जाऊया वरती. सो आपल्याकडे खूप वेळ आहे, आजचा पूर्ण दिवस आहे. तो वरची पूर्ण जी जागा आहे आपली ऐतिहासिक वास्तू त्या एक्सप्लोर करूया आणि मग काय पुढचा असा प्लॅन भाव क्वालिटी हे बघा. हे सगळे इकडे बसलेत, भावाच्या इकडे चार्जिंगला वीट लागले. एक वेळ द्या आणि 2 मिसळ. तुला काय रे? मिसळ 3 मिसळ, एक मिसळ. सो फायनली मित्रांनो आमची मिसळ आलेली आहे. इकडे या भावांनी दोघांनी काय घेतलं का पैसे वाचवलेत. ओके पैसे वाचवले. सो हे दोघांमध्ये शेअर केले आणि त्या साईडला वडापाव, आपला नाव पण वडापाव आणि खायला पण वडापाव. सो मित्रांनो आम्ही आता आलोय पार्किंगच्या इथं आणि इथं पाठच्या साईडला पार्किंगसाठी आहे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग केलं आणि इथं बस पण येते. पार्किंगचे चार्जेस आहेत 2 व्हीलरचे 20 रुपये आणि 4 व्हीलरचे 40 रुपये. सो तुम्ही बॅगा वगैरे आणत असाल तर इथे ठेवू शकता आणि बाकीचं जे तुमचं मौल्यवान सामान आहे ते काढून घ्या फक्त बस. आणि आता आम्ही इथून ट्रेकला सुरुवात करतोय. सो काय राहुल कसं वाटतंय, म्हणजे तुला काय सांगायचं ट्रेक बद्दल, काय थोडी माहिती वगैरे काय? इथून जायचा विषय असा होता की 2 रस्ते होते. ठीक आहे, एक जर तुम्ही आधीच्या ब्लॉग वर जर कोणाचे बघितले असेल तर डायरेक्ट वर जायचा रोड एक आहे बरोबर, ज्याने आपल्या गाड्या बिड्या 4 व्हीलर 2 व्हीलर डायरेक्ट वर जाऊ शकतात. आणि दुसरा एक रोमांचक रस्ता आहे तो म्हणजे ट्रेक करत जायचं, म्हणजे डायरेक्ट खाली पायथ्यावरून डायरेक्ट वर जायचं, चालत जायचं. तर आता आम्ही डायरेक्ट वर जाणं आता टाळलं, म्हणजे माझं तर मत होतं की वर जायचं डायरेक्ट, पण आता टाइम पण खूप आहे ना, आपण खूप लवकर आलोय. किती वाजले तरी आता तरी पण टायमिंग एक्झॅक्ट टायमिंग ना 10 वाजले असेल ना. 10 वाजा आले, 10ला 5 मिनिटं बाकी. 10ला 5 मिनिटं बाकी. मग एवढं लवकर आले, मग विचार केला की आम्ही ट्रेक करतच जाऊ पूर्ण. आणि इथं एक विषय म्हणजे चांगला आहे की तुम्ही जर कुठून पण येत असाल पण इथं खाया प्यायचा विषय भरपूरच, म्हणजे तुम्ही हॉटेल जे शोधत असाल हॉटेल इथं भरपूर सारे आहेत नाश्ता करण्यासाठी जेवण करण्यासाठी, तर त्याची एक कमतरता नाही. सो तुम्ही पायथ्याच्या आधी जर तिकडनं पुणे स्टेशन नाही तर पुण्या साईडून कुठून ठाण्यावर येत असाल तुम्हाला भरपूर सारे हॉटेल बघायला भेटतील. ते नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळे हॉटेल सगळं आहे अवेलेबल. सगळं अवेलेबल आहे. ते आपले 4 जण खुंकार पुढे गेलेत, आम्ही दोघं मागे आहेत. आपल्याला त्या गाड्याला टॉप पॉईंटला जायचं आहे. सो फायनली मित्रांनो आपण आता वाट चढायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे पाठच्या साईडला बघू शकतो अशी प्रकारे वाट आहे आणि आपल्याला तो पॉईंट गाठायचा वरच्या साईडला, तो टॉपला यायचा आहे आणि इथून अशी चढाई आहे पूर्ण. माझ्या डोंगरावरचा तो गावठी माणूस बघा, रानटी माणूस हा बघा, इकडे पण शिवळ सुटतोय. हो खाल्ला ठिकठिकाणी असे स्टॉल आहेत, म्हणजे खालच्या साईडला पण स्टॉल आहेत भरपूर असे, म्हणजे तर पाणी नंतर आपलं बाकीचं थंडा वगैरे असं भेटतं. तर तिथं खालच्या साईडची आणि वरच्या साईडला पण असे अजून असतील वरच्या साईडला, तर ठिकठिकाणी स्टॉल आहेत. आता आपण वरच्या साईडला जाऊया. इथून बघू शकता हा बघा असा नजारा बघ दिसतो खालचा पूर्ण, हे बघा. आणि आपले मित्रमंडळ इथं विश्रांतीसाठी बसलेत,
हे बघा पूर्ण थकलेत पूर्ण. हा बघा हा सगळ्यात जास्त ओव्हर ऍक्टिंग बाबा ओव्हर ऍक्टिंग. लिंबू पाणी दे बाबा. लिंबू पाणी. भाव भुताटके लिंबू पाणी भुटाटके होते भाव पाहिजे भुताटके झाले पाहिजे. भुताटके. आयडी खाली आता नको बघू. लिंबू पाणी भाऊ. भावानं एवढ्या वरती चढून आलोय आता. जवळजवळ 2 तास व्हायला आलेत आणि अशी उंच चढाई अशी खडी चढाई एकदम समोर. ते भाव बघू शकता ते बघा एकदम सरळ स्ट्रेट बाय स्ट्रेट वरती येत आहेत. अजून एक दादा तो तिथे आहे हा चढून आलाय आणि मध्ये एवढे छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत. तर तिथे थांबत लिंबू पाणी तर कोकम सरबत आम्ही पित चालू आहे. काय म्हणून कसं वाटतंय? दम एकदम दमचाक होते. जीवनाचा सगळा प्रवास एका दिवशी केला सारखं वाटतं आज. पूर्ण घामटा बोलतात जेवढं पण पाणी पितोय काय सरबत पितोय ते अंगातून सगळं बाहेर निघतोय. पिऊन पण काय होतच नाही. एनर्जी पूर्ण डाऊन होते सारखी. आता अजून वरती चढायचं आपल्याला. अजून थोडाच पॅच राहिलाय. हा बघा हा तो रोड आहे म्हणजे इथून वरती गाड्या येतात. हा गाड्यांनी वरती तिथपर्यंत शिड्यांपर्यंत जातो रोड. आणि आम्ही पाय वाटेने म्हणजे हे बघा तर त्या साईडला खालती झोपडे असतात ना एकदम तर तिथून तसा आम्ही वरपर्यंत चढत आलो असं. आणि इथून बाहेर पडलो या कड्याच्या बाजूने. आता इथून वरती जायचं आहे. सो हा असा उंच असा कडा म्हणजे तिथपर्यंत शिड्या लागतात. तिथं यायचं आपल्याला. तर तिथं शिड्या लागतात तर तिथं यायचं आहे. तो करण भाऊ आपला उभा आहे. चला वरती जाऊया. हे बघा हा कोमात गेलेला माणूस एक इकडे बघ भाई जीप बी बाहेर काढतोय. हा सुमित द ट्रेडर. तिकडं करण भाऊ बसलाय. काय 60चं इंजिन आहे भाईचं. काय धावत आलंय. वेट इंजिन आहे भावाचं. आणि हे आमचे भूतिया मेंबर भाई मधल्या बोर्डाचे उमेदवार. आणि आपला एक मेंबर कुठे गेला राहुल शिंदे सरकार वरती आहे. सो आता आपल्याला पहिला आता दरवाजा लागतो पुणे दरवाजा. सो इथून आपल्याला आता अजून पुढे 2 दरवाजे लागणार आहेत. तिथून मग आपल्याला वरचं स्पॉट बघायला भेटतील. आणि त्या छोटे छोटे स्टॉल आहेत असे लिंबू पाणी काकडी सरबत वगैरे असे. सो आता वरती जाऊया. नंतर इथं आपला किल्ल्याचा मॅप लागलाय. इथं बघून तुम्ही किल्ल्यावर जाण्याचे बाकीचे ठिकाण आहेत ते बघू शकता. आणि आज गर्दी खूप आहे. संडे आहे ना आज रविवार त्यामुळे गर्दी खूप आहे. आपण आता पुणे दरवाजा 2 चढून इथं हा एक दरवाजा आहे महाद्वार तर इथं आलोय. आणि हे पाठ साईडला बघू शकता हे सगळं इथे ह्या देवड्या आहेत. ते आपले जे शिपाई लोक असायचे इथं वास्तव्यास असायची. इथून ते लक्ष ठेवायची बाकीच्या प्रदेशावर. आणि गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे. आणि ही इथली माहिती दिली थोडक्यात अशी. ही बघा घोड्यांची बागा म्हणजे त्या काळात इथे घोडे वगैरे ठेवायचे. पूर्ण अशी गुफा आहे मोठी. आणि इथे घोड्यांसाठी सुविधा केली पूर्ण. डायरेक्टला जाऊन बघूया आपण. बघा इथे एक पाण्यात टाकाय पण तिथलं पाणी जरा आटले. इथं पाणी नाही सध्या तरी. आणि
आणि या साईडला एक पाणी टाक आहे. इथं थोडंफार पाणी दिसून येते बघा. पाणी आहे यात थोडं एकदम प्युअर पाणी आहे बघ. प्युअर एकदम शार्प पाणी एकदम. हे बघा एकदम प्युअर पाणी आहे. म्हणजे मासे पण आहेत आतमध्ये साईडला मासे पण आहेत. प्युअर पाणी कसं समजतं डायरेक्ट खालचा तळ दिसतो आपल्याला. खालचा तळ दिसतो आपल्याला. हे बघा एकदम तळ दिसतो प्युअर पाणी. आता आपण जस्ट तोफखाना बघितला इथे. आणि तोफखान्यानंतर इथनं पाठच्या साईडला आलात त्या खिड्या उतरून तर पाठच्या साईडला हे आपल्याला वरच्या साईडला जाण्याचा रस्ता भेटतो. इथं वरच्या साईडला एक पॉईंट आहे. आता तो आपण कव्हर करूया. एकंदरीत या गडाचा इतिहास बघायला गेलात तर या गडाचं पूर्वीचं नाव कोंढाणा होतं. कोंढाणा म्हणजे कौंडिण्य ऋषी जे होते इथले जे स्थानिक होते महादेव कोली मल्हार कोली त्यांची अशी आख्यायिका होती की कौंडिण्य ऋषी इथं तपश्चर्या करायचे. इथं त्यांचा वास होता. त्याच्यावरनं हे गडाचं नाव कोंढाणा असे पडले. म्हणजे कौंडिण्य ऋषींच्या नावाने कोंढाणा असे नाव पडले. त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मुघलांच्या हातात गेला आणि इथला जो मुघलांचा सरदार होता उदयभान राजपूत तो या गडाचा किल्लेदार होता. त्या किल्लेदाराला मारण्यासाठी आपले तानाजी मालुसरे इथे आले आणि त्यांनी आपला हात गमावला. ती हात गमावलेली जागा तिकडे पाठच्या साईडला आहे. आणि त्यांनी त्यानंतर इथं आपलं स्वतःचं वीरमरण ओढवून घेतलं. जेव्हा तानाजी मालुसरेंना वीरमरण आलं या गडावरती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणाले की गड आला पण माझा सिंह गेला. त्यामुळे या गडाचं नाव सिंहगड असे झाले. आणि आता आपण वरचा पॉईंट कव्हर करूया आणि बाकीची हिस्ट्री पण थोडक्यात जाणून घेऊया. सो मित्रांनो आता आपण लोकमान्य टिळकांचा वाडा बघितला आणि आता आलोय छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचे येथे. आणि ही पाठच्या साईडला ही रंगीबिरंगी म्हणजे राजस्थानी पद्धतीची आणि घुमट वरती बघू शकता. या समाधीचा वरचा जो कळस आहे तो घुमट आकाराचा आहे. तर ही राजस्थानी पद्धतीची बांधले. राजाराम महाराज हे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत भाऊ. त्यांच्या दोन नंबर आई म्हणजे सोयराबाई त्यांचे हे पुत्र. तर ते 11 वर्ष सतत मुघलांशी लढत राहिले. छत्रपती संभाजी महाराजांचे जसे निधन झाले त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज 11 वर्ष मुघलांशी लढत राहिले आणि वयाच्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांची इथे सिंहगडावरती निधन झाले आणि ही इथं समाधी बांधण्यात आली त्यांची. त्यानंतर मित्रांनो आता चाललोय आपण तानाजी कडाची. इथं तानाजी मालुसरेंनी जो कडा सर केलेला 2 गिरीचा कडा बोलतात त्याला. तर तिथं चाललोय आणि आता तिथं जाऊन आपण बघूया समोरचा जो व्ह्यू बघूया कसा केवढा. कारण की जो एकदम बोलतात ना एकदम खाली खोल दरी असा कडा आहे आणि तिथून त्या टायमाला म्हणजे ते आपले माऊले कसे चढून आले असतील त्या टायमाला काय सांगू शकत. असं होतं की तानाजी मावसे त्यांचा मेन प्लॅन काय होता की आपण मेन पुणे दरवाजाने एंट्री मारायची. त्यासाठी पहिले कडावर चढून मग जाऊन तो आतमध्ये
दरवाजाची लॉक असतो तो खोलून एंट्री मारतील, हा त्यांचा प्लॅन होता असं. सो ऍक्च्युली कसं होतं ना तेव्हाच्या टायमाला आहे ना, म्हणजे जे मुघल सरदार होता जो इथं उदयभान राजपूत, तर तो इथं त्याचे एवढे बोलतात शिपाई होते, एवढे त्यांची मुघल सेना होती की आपले मराठे कमी होते त्यांच्यासमोर. तर तरी पण अर्धे मराठे तिकडे 2 गिरीच्या कड्यावर चढवले आणि अर्धे मराठे इकडनं पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा पार करून आले. तर मित्रांनो त्या हेटला तानाजी मालुसरेंचा कडा आहे, म्हणजे तिथून ते कडा चढून आले, तो कडा त्या हेटला आहे. आणि तिथून आम्ही आता या साईडला आलो आणि ही अशी लांब लचक बघू शकता, ही तटबंदी आहे एवढी मोठी. आणि ही तटबंदी अजून पण सुव्यवस्थित चांगल्या व्यवस्थित आहे, अजून पण बघू शकता. तेव्हाच्या काळाची जी तटबंदी आहे ती अजून पण टिकून आहे. आणि इथं हे विशिष्ट बघू शकता, हे ना जे शत्रू समोरनं चाल करून यायचा, म्हणजे तो कडा चढून यायचा. ह्या साईडला कडा आहे पूर्ण, कडा चढून जेव्हा या भिंती या तटबंदीच्या या साईडला यायचा, तर त्या टायमाला इथले शिपाई जे असायचे ते या तटबंदीतून इथनं या ओलातून डायरेक्ट त्याला भाला फेकून नाही तर धनुष्यबाण वगैरे त्या अर्थाने म्हणजे असं फेकून मारायचे, इथनं शस्त्र वार करायचे. इथे एक मोठा तलाव आहे, हा हत्ती तलाव आहे आणि हत्तींसाठी खास बांधला गेलेला तलाव हा. आणि हा ॲक्च्युली तलाव रायगडला पण असाच एक तलाव आहे. त्या टायमाला जेव्हा राज्याभिषेक झाला त्यासाठी एक हत्ती तलाव म्हणजे बांधण्यात आलं, तर तेव्हाचा तो एक तलाव आणि हा एक तलाव असा एक आहे. मित्रांनो आता आपण आलोय तानाजी मालुसरेंच्या समाधीची इथे. आणि आता इथे पाठच्या साईडला मालुसरेंची समाधी आहे, तानाजी मालुसरेंची. आणि त्या बाजूला त्यांचा पुतळा आहे. सो हे बघू शकता, ह्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे एका प्रकारचे पुतळे हे असे दर्शवतात की त्या टायमाला जे मावले होते आपले मराठी मावले होते, त्यांनी ह्या शस्त्र कला उपयोगात आणलेल्या आणि ह्यापासून ते लढवत होते. जसं की हे बघताय त्या ह्यातली ढाल आणि तलवार, त्यानंतर तिकडं भालाफेक, धनुष्यबाण, हा इथे एक टोकदार धारदार असा शस्त्र आहे, इकडं बंदूक आहे आणि त्या हेटला जे 2 तलवारी टाईप आहेत तलवारीसारखे ते दानपट्टे आहेत. आणि हा गोलाफेक आहे आणि त्या हेटला 2 तलवारींची युद्ध संकल्पना आहे. आणि आता इथे ही प्रतिमा बघताय, तर ही प्रतिमा अशा प्रकारे आहे की जेव्हा तानाजी मालुसरेंनी आपल्या महाराजांना शब्द दिला की पहिलं लगीन कोंढाण्याचं त्यानंतर रायबाचं, तर ते ही प्रतिमा आहे. त्याच्या बाजूलाच तुम्ही ही प्रतिमा बघताय, तर ही तानाजी मालुसरे जेव्हा 2 गिरीचा कडा चढून येत होते त्यांच्या मावल्यांबरोबर, तेव्हा त्यांची घोरपड आणि बाकी सगळे चित्र दाखवले आहेत. आणि त्यानंतर इथे हे दाखवले की तानाजी मालुसरेंचा हात तुटल्यानंतर ते मृत्युमुखी पडलेले आणि त्यांना मांडीवर घेतलं ते शेलार मामा आणि त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे. आणि इथे वरच्या साईडला हा रायबा म्हणजे तानाजी मालुसरेंचा पुत्र. आणि त्यानंतर या साईडला बघाल तर इथे वरच्या साईडला बघू शकता, तर हा साईडला उदयभान आहे आणि या साईडला तानाजी मालुसरे आहेत. दोघांचं युद्ध चालू आहे, त्यामध्ये तानाजी मालुसरेंचा हात कापला गेला आहे. आणि इथे खालच्या साईडला आहे ते तानाजी मालुसरेंना जेव्हा मृत्युमुखी पडले त्यानंतर त्यांचे जे मावले होते मराठी मावले ते घाबरून पळत होते, तर त्या टायमाला शेलार मामांनी 2 खंड कापलेले. तर ही चित्रकला आहे आणि इथं तलवार दिलेली आहे.
ही तानाजी मालुसरेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रतिमा आहे. तर एकंदरीत मित्रांनो आपण सिंहगडावरील काही स्पॉट एक्सप्लोर केले. ते म्हणजे पुणे दरवाजा, घोड्यांची पागा, घोडी जिथे बांधण्याची जागा होती ती, त्या बाजूला तोफखाना, गडावरील मुख्य तोफ, लोकमान्य टिळकांचा वाडा, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आणि तानाजी मालुसरे जो कडा सर करून आलेले तो द्रोणगिरीचा कडा, त्यानंतर हत्ती तलाव आणि हत्ती तलावाच्या समोरच असणारे सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी. तर एवढे स्पॉट आपण एक्सप्लोर केले कारण ऑलरेडी आपल्या मोबाईलची बॅटरी डेड झालेली पूर्ण आणि मोबाईल स्विच ऑफ होणार होता. कारण आपण रात्रीच्या प्रवासात मोबाईल खूप यूज केल्यामुळे आपल्याला पुढे जी शूटिंग होती ती दाखवता आली नाही आणि गडावरचे जे 4 मेन स्पॉट होते ते आपल्याकडनं राहून गेले. ते म्हणजे तानाजी मालुसरेंनी जो हात गमावला तो गमावल्याची जागा, अमृतेश्वर मंदिर आणि कोंढाणेश्वर मंदिर आणि असे अजून 2-3 स्पॉट होते ते दाखवता आले नाही. आणि आम्ही त्या दिवशी बाकीचा गड डायरेक्ट असंच फिरलो आणि तिथून आम्ही डायरेक्ट मित्राच्या घरी स्टे केला चाकणला आणि त्या दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न ठाण्याला आलो. तर ही व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडली असेल कारण की आपल्याकडनं पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न झालाच नाही आणि मोबाईल पण डेड झालेला त्यामुळे बाकीची व्हिडिओ बनलीच नाही. सो ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया अशाच व्हिडिओसोबत पुढे. तोपर्यंत टाटा, बाय बाय.